मुळात आपल्या शाळांमध्ये, शाळांच्या शिकवण्याच्या विषयांमध्ये, शाळांच्या शिकवण्याच्या पद्धतींमध्ये आणि शाळेच्या उपक्रमांमध्ये काही बदल झाले पाहिजेत. अतिशय सामान्य पातळीवर आपल्या शाळा चालतात आणि त्यात भोंदूपणाच्या अनेक गोष्टी चालतात. उदाहरणार्थ, आपल्या सगळ्या शाळांमध्ये, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये धर्म आणि जाती यांचे जेवढेही उपक्रम आहेत ते पूर्ण बाद केले पाहिजेत. शाळा धर्म आणि जाती शिकवतात, कर्मकांड शिकवतात, दैववाद शिकवतात. हे भारतीय शाळांचं वैगुण्य आहे. त्यानं माणसं मागासच राहतात. धर्म, जाती, देव, कर्मकांड या गोष्टी आता कालबाह्य झाल्यात आणि त्यांची जगण्याला प्रत्यक्षात गरज नाही हे सिद्ध झालेलं आहे. त्यांना आत्मिक शांती मिळते वगैरे असं झालेलं नाही. धर्मांची स्थापना होऊन 4.5 वर्ष झालीत, 4,500 वर्ष झालीत आणि तेव्हापासून जग अशांतच आहे. धर्मांनी जग जास्तीत जास्त अशांत केलेलं आहे. धर्मांनी माणसांची बौद्धिक वाताहत केली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्मांनी द्वेषच शिकवला आहे. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना ही कवितेत चांगली ओळ आहे. प्रत्यक्षात असं झालेलं नाही. आमचा धर्म श्रेष्ठ की तुमचा धर्म श्रेष्ठ आणि दुसऱ्यांचे सगळे धर्म नीच आणि आमचे धर्म श्रेष्ठ, आमचा देव श्रेष्ठ, आमचीच कर्मकांड भारी, त्यातनं आम्हालाच स्वर्ग मिळणार, बाकीचे सगळे नरकात जाणार आणि कयामतच्या दिवशी आणि मोक्षाच्या दिवशी प्रत्येकाचा हिशोब होणार, असल्या भंपक गोष्टी धर्मांनी शिकवल्या. यातनं आपल्या पिढ्यांची वाट लागली. तर शाळांमधनं घरांमध्ये पाळायचं असेल तर पाळू द्यावं. खरं तर घरातनं या गोष्टी बाद झाल्या पाहिजेत, कारण घरांनाही धर्मांनी व्यवहारी जगण्याचा कुठलाही आधार दिलेला नाही. माझा धर्मांना नेहमी एक प्रश्न असतो की जगात प्रत्येक धर्मात जेवढे गरीब आहेत त्या गरिबांची जबाबदारी ते धर्म का घेत नाहीत? रोजगाराची जबाबदारी ते धर्म का घेत नाहीत? धर्म कारखाने का काढत नाहीत? धर्म शेती का करत नाहीत? धर्म उद्योगधंदे का करत नाहीत? धर्म नेहमी देवळं, मशिदी आणि नको त्या प्रार्थनांच्याच गोष्टी जन्माला घालतात आणि माणसं दुभंगतात. माणसाची जात इथून तिथून एक आहे एवढी अक्कल सुद्धा या धर्मांनी येऊ दिलेली नाही. अर्थात ज्यांनी नाही घेतली ती माणसंही मूर्खच आहेत. तर धर्म ही भंपक गोष्ट आहे, काल्पनिक गोष्ट आहे आणि ती उखडून टाकली पाहिजे पृथ्वीवरनं. आणि मुळात माणसांना व्यवहारी जगणं, व्यवहारी शांतता, मेंदूची शांतता हे शिकवण्याची 2च ठिकाणं आहेत. एक घर, दुसरी शाळा आणि तिसरा समाज. तर घर आणि शाळांमधनं धर्म उखडला पाहिजे आणि समाज आणि घरं धर्मांची ढोंग करत असतील तर किमान जिथं शिक्षण द्यायचं ना तिथून धर्म आणि जाती उखडल्या पाहिजेत, त्या बाद केल्या पाहिजेत. तिथं व्यवहारी जगण्याचं शिक्षण दिलं पाहिजे, जगण्याला उपयुक्त व्यवहाराचं शिक्षण दिलं पाहिजे. त्यात मग कुठलेही विषय असू देत, सगळ्या विषयांचं ओझं नाही टाकू, पण तरीही जगण्याशी पूरक असलेले विषय तिथं शिकवावेत. धर्मांच्या प्रार्थना, धर्मांचे अमुक आणि धर्मांचे तमुक आणि ही धर्माची शाळा आणि ते मदरसा वगैरे ते ख्रिश्चन मिशन आणि असलं सगळं बाद केलं पाहिजे. शाळा शाळा, तिथं काय शिकवलं जाईल तर जगण्याबद्दलचं मूलभूत शिक्षण दिलं जाईल. जगण्याच्या व्यवहारात जे शिकवलं जाईल ते शिकवलं जाईल. उद्योगधंद्यांचं शिक्षण दिलं जाईल, शेतीचं शिक्षण दिलं जाईल, कारागिरीचं शिक्षण दिलं जाईल आणि भाषांचं शिक्षण दिलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस होण्याचं शिक्षण दिलं जाईल. माणूस किती मौल्यवान आहे, आपला जन्म किती मौल्यवान आहे आणि आपला स्वतःला किती जास्तीत उपयोग करून घ्यावा आणि समाजाला किती उपयोगी पडावं, कारण समाजाशिवाय कुठलाही एक माणूस नीट जगू शकत नाही. जगायला माणसांची संगत आणि साथ लागते आणि जगभर सगळीच माणसं आहेत आणि त्यांचीच साथ संगत लागते. हे शिकवावं लागेल.
माणूस पण शिकवावं लागेल. जातीय धार्मिक उपक्रम शाळांमधनं बंद केले पाहिजेत. सणांच्या सुट्ट्या बंद केल्या पाहिजेत. मध्येच एक सूचना करतो, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हा शाळांचा कालावधी असला पाहिजे. ते इंग्रज चले गए और औलाद छोड़ गए त्या एप्रिल मे महिन्यामध्ये परीक्षा होतात, मारणाची उन्हा असतात देशभर. शाळांमध्ये मुताऱ्या नाहीत, शाळांमध्ये पंखे नाहीत, शाळांमध्ये विजा नाहीत आणि त्या पात्र्यांच्या शाळा, दगडांच्या शाळा त्या गरम झालेल्या असतात. मूर्खासारख्या त्या परीक्षा त्यावेळेस घेतल्या जातात. ते इंग्रज स्वतःच्या सोयीनं सगळं करायचे. त्यांना काय घेणं होतं देशातल्या लोकांचं? त्यांना कारकुंड्यानं हमाल तयार करायचे होते, त्यांनी करून घेतले. तीच पद्धत आपण अजून का पाळली मला कळलेलं नाही. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर शाळा घेता येईल. मे महिन्यात भरघोस सुट्टी देता येईल. मे एप्रिल सुट्टी. ते काय 3 महिने 6 महिने 4 महिने 8 महिने परीक्षा असतात, वार्षिक परीक्षा असतात. वार्षिक परीक्षा डिसेंबरमध्ये घेता येईल, हिवाळ्यात आनंददायी वातावरणात. आणि जिथं हिवाळा नंतर येणार आहे तिथं त्या महिन्यात घेता येईल. दिल्लीच्या वर जुलैपर्यंत उन्हाळा चालू असतो, तर तिकडं तसं हे बसवता येईल. फेब्रुवारी मार्चपासून शाळा सुरू करणं आणि फेब्रुवारी मार्चला संपवणं. तर ती पद्धतही बाद झाली आता. धर्मांच्या प्रार्थना बंद केल्या पाहिजेत, जातीचं शिक्षण बंद केलं पाहिजे, धर्मांची कर्मकांड बंद केली पाहिजेत. शाळा गणपती बसवतात, मुस्लिम शाळा ईद साजरी करतात, ख्रिश्चन शाळा नाताळ साजरा करतात. हे बंद केलं पाहिजे. शाळांचा धर्माचा काय संबंध आहे? आणि मुळात देशातल्या ना धार्मिक सुट्ट्याच बंद केल्या पाहिजेत. या धर्माची सुट्टी, त्या धर्माची, कशाला धर्माला महत्व द्यायचं? निधर्मी राष्ट्र आहे ना आपलं. आणि ज्यांना धार्मिक सुट्ट्या हव्यात ना त्या धर्माच्या लोकांना द्याव्यात. बाकीच्यांनी कशाला लाभ घ्यायचा आहे त्याचा? राष्ट्रीय सुट्टी, रमजान ईदला राष्ट्रीय सुट्टी, सगळे मुसलमान आहेत. नाताळला सगळं राष्ट्रीय सुट्टी, सगळे ख्रिश्चन आहेत. ज्यांना सण साजरा करायचा आहे तेवढ्यांपुरती सुट्टी द्यावी, बाकी सगळं कामकाज नीट चालू ठेवावं. आणि वाटल्यास आता ते केलं जातं ना. कामाचा आठवडा किती? 5 दिवसाचा कामाचा आठवडा, शनिवार रविवार सुट्टी. वर्षभर देत राहाव्यात सुट्ट्या शनिवार रविवारच्या. मग त्यात धर्म आले का जाती आल्या का? कुठल्या धर्माची सुट्टी नाही, कुठल्याही जातीची सुट्टी नाही. आणि गावाकडं तर जत्रा आणि देवांच्या सुट्ट्या देतात आपापल्या गावातल्या. गावातले देव महत्वाचे आहेत का पोरांच्या भविष्यापेक्षा आणि माणूसपणापेक्षा? त्या सुट्ट्या बंद झाल्या पाहिजेत. धार्मिक सुट्ट्या बंद झाल्या पाहिजेत. द्यायच्या असतील तर शनिवार रविवारच्या आठवड्याच्या सुट्ट्या द्या. विकेंड आणि वर्षाच्या मे महिन्याच्या सुट्ट्या द्या भरघोस. सुट्ट्या दिल्याच पाहिजेत. ते सारखं कामाला राबून घेणं. तो कोणतरी एक भोंदू उद्योगपती आहे ना, पैसे लुटलेला देशाचे, इंग्लंडचा सासरा, तो टोणगा म्हणाला होता दिवसाला 12 तास काम केलं पाहिजे. त्यानं स्वतः केलंय का कधी? हरामाच्या पैशावर उभं आहे सगळं. तो सांगणार 12 तास आणि 15 तास काम केलं पाहिजे. कामासाठीच नुसतं माणसाचं आयुष्य आहे का? पोटापुरते कष्ट एवढंच खरं तर आयुष्य आहे माणसाचं? आणि मग जगण्याचा अनुभव घेतला पाहिजे. करू द्या लोकांना सुट्ट्या साजऱ्या, घेऊ द्या जगण्याचा आनंद. कुटुंबात राहतील, मुला माणसात राहतील. कुटुंबात राहणं हे पहिलं काम आहे. दुसरं काम आहे कष्ट करणं पोटापुरते. संचय करत राहणं हे मुख्य काम नाही आहे. 7 पिढ्यांचं भलं करू. कोणी सांगितलंय 7 पिढ्यानंतर काय होणार आहे म्हणून? कशाला ते? एका पिढीचं सुख खूप झालं. 3 पिढ्या एका कुटुंबात एकत्र नांदल्या पाहिजेत. आनंदाचा भाग आहे तो जगण्याचा. माणसांमध्ये जगणं आणि एकदाच शांतपणे मरणं. कष्ट करून तरी काय करणार एवढं? 7 पिढ्यांचा संचय केला पाहिजे. काही झालं तर श्रीमंत झालं पाहिजे. काय करणार श्रीमंत होऊन? 2 वेळा जेवणं, एकदा हागणं, मस्त जगणं, माणसांमध्ये जगणं, माणसांचा आनंद घेणं, प्रामाणिकपणे जगणं, नैतिक जगणं, आनंदी जगणं, एवढं खूप झालं. कष्ट करायचं, नुसतं पैशाच्या मागं धावायचं, आयुष्य विसरून जायचं. आपण का जन्माला आलोय हे विसरून जायचं. जन्माला यायचं कष्ट कष्ट कष्ट, पैसा पैसा पैसा, कशाला? आणि करिअर उभं राहिलं पाहिजे. काय करणार? मरणार आहोत.
खूप मोठी साम्राज्य उभी केलेली, त्यांच्या नावानं साम्राज्य चाललेले, राजे गेले, काय त्या साम्राज्याचा उपयोग आहे? जगणं आनंदी झालं पाहिजे. ते माणसांमध्ये आहे, नैतिकतेत आहे, मित्रमंडळीत आहे, खाण्यापिण्यात आहे, चांगलं खावं, चांगले कष्ट करावेत, प्रामाणिक राहावं, यात आनंद आहे ना सगळा. तर त्या शाळांमधनं आहे ना ती भीती पण घालवली पाहिजे. तुम्ही शाळा नाही शिकला तर मराल, शाळा नाही शिकला तर उपाशी मराल. आणि मुळात शाळेतल्या अभ्यासक्रमात आहे का जगवण्याची ताकद? मी परवाच्या व्हिडिओत म्हणालो, किती विषय शिकायचे एका वेळेस एका आयुष्यात? का शिकायचे? थोडं थोडं ज्ञान असणं, हे विषय जगत असतात एवढं माहिती असणं खूप झालं. सगळ्या विषयात डुबक्या घ्यायला जाणार आहोत का आपण? जेवढं माझ्या जगण्याला आवडतं आणि जेवढं माझ्या जगण्याला पूरक आहे तेवढा विषय मी शिकतो. तेवढी शाळा असली पाहिजे. आणि बहुधा सहानुभूती जगाबद्दल निर्माण व्हायची असेल तर जगातल्या कलाकौशल्य आणि उद्योगधंदे करणाऱ्या लोकांची व्यवहारी जाणीव शाळांमध्ये दिली पाहिजे. शेतीचं शिक्षण दिलं पाहिजे शाळेत, उद्योगांचं शिक्षण दिलं पाहिजे, कौशल्यांचं शिक्षण दिलं पाहिजे, भाषांचं शिक्षण दिलंच पाहिजे आणि नैतिक माणूस होण्याचं शिक्षण दिलं पाहिजे. तर हे कर्मकांड आणि जाती धर्म सुट्ट्या सहली काढतं शाळा. धर्माच्या ठिकाणी 30-30 देवळं पाहिजे. गावातही देवळं असतात, मशिदी असतात, दर्गे असतात, तिथं जातातच ना. पुन्हा नव्या ठिकाणी जाऊन नवा देव कशाला पाहावा लागतो? मूर्खपणाच येतो. आणि शाळांची जबाबदारी आहे का ही? आणि मग शाळांच्या पोरांच्या जीवावर मास्तर हिंडणार धार्मिक शाळा सहली करत. धार्मिक सहली करतात. विज्ञानाची ठिकाणं, शेतीची ठिकाणं, जंगलं, पर्यावरणाची माहिती, कष्टाची माहिती, उद्योगधंद्यांची माहिती, इकडे जा ना घेऊन शाळा. गावात देवळं पडलीत ना, तिथं काय टाळकी आपटायची तर आपटतील आणि पुन्हा त्या दुसऱ्या ठिकाणी जायचं, ते पाहिलं पाहिजे. तीर्थक्षेत्र आहे, पृथ्वीच अख्खं तीर्थक्षेत्र आहे ना. अख्खी पृथ्वी, अख्खा पृथ्वीचा कण तीर्थक्षेत्र आहे ना. लयच टाळका आपटायचा, नमन करायचा, नमाज पडायची. तुमच्या ठिकाणी पडा ना. तिथं जाऊन काय भेटणार आहे नवीन? फालतूची गर्दी आणि अस्वच्छता हाल करून घ्यायच्या आणि रात्र बेरात्री ती सहली काढतात. ते पुण्यात आल्यानंतर सागरच बागेसमोर थंडीत पोरं आपली ज्ञानाच्या सहली नाही काढतायत, धर्माच्या जातीच्या सहली काढतात. मुख्य मुद्दा आहे शाळांमधनं कुठल्याही प्रकारे धर्म आणि खाजगी शाळा सुद्धा. ते संविधानात लिहिलंय, सरकारी खर्चानं चालणाऱ्या शाळा मध्ये धर्म आला नाही पाहिजे. संविधानात लिहिलंय. सकाळ सकाळी देवाची गाणी बिणी लावून शाळा आणि शिक्षक देशद्रोह करतात. संविधान जे पाळत नाहीत, संविधानाची जी आज्ञा पाळत नाहीत, ते देशद्रोही आहेत. तुमच्या शाळा तुम्हाला लहानपणीच देशद्रोह शिकवतात, धार्मिक गाणी गायला लावून. धर्माला बंदी आहे तिथं. आणि मुळात खाजगी शाळांनी पण हेच केलं पाहिजे. खाजगी शाळा सरकारच्या देशाच्या मर्जीनं चालतात, त्या काय आभाळात नाही चालत. याच देशाचे कायदे आणि संविधान नियम सगळे खाजगी शाळांना सुद्धा लागू आहेत. तो माल दाखवायचा असेल तर शाळा चालवायला परवानगीच नाही. जिथं सार्वजनिक ठिकाण आहे तिथं धार्मिक कृत्य करता येत नाही, हेही संविधानात लिहिलंय. खाजगी शाळा सुद्धा सार्वजनिक कृत्यच आहे. तर खाजगी शाळांमधनं सुद्धा धर्म आणि जातीन ते बंद केलं पाहिजे. ख्रिश्चनांच्या शाळेत अमुक शिकवलं जाईल, जैनांच्या शाळेत तमुक शिकवलं जाईल, शिखांच्या शाळेत तमुक शिकवलं जाईल, मुसलमानांच्या शाळेत हे, हिंदूंच्या शाळेत हे. बाद केलं पाहिजे. फक्त भारतीयत्व, केवळ भारतीयत्व. त्याशिवाय हे भोंदूपण आणि हे मागासलेपण संपणार नाही या देशाचं. काळाच्या बरोबर प्रवास केला पाहिजे. असेल धर्माची कधी एकेकाळी गरज लोकांना, आत्ता नाही आहे आणि कधीच खरं तर नव्हतीच. जग कष्टावर आणि स्वतःच्या व्यवहारावर जगतं, मेंदूवर जगतं, एकमेकांशी संबंधांवर जगतं, मानवी नातेसंबंधांवर जगतं. आणि मानवी नातेसंबंध म्हणजे आत्या मामा काका पुतणे वगैरे नव्हे. जगातली सगळी माणसं नात्यांमध्ये घेऊन जगाचा व्यवहार चालतो. त्यात धर्मांचा काही संबंध नाही. धर्मांनी उलट माणसं वेगळी केली, जातींनी जास्तीत जास्त वेगळी केली. तर शाळांमधला धर्म, जात,
कर्मकांड, दैववाद, भविष्यवाद हा संपवला पाहिजे, पूर्णपणे संपवला पाहिजे. फक्त व्यवहार ज्ञान, भाषांचं ज्ञान आणि नैतिक माणूसपणाचं ज्ञान, कलांचं ज्ञान एवढ्या शाळा असल्या पाहिजेत. धार्मिक सुट्ट्या, धार्मिक सणवार, धार्मिक प्रार्थना हे सगळं बंद. म्हणायचं असेल तर राष्ट्रगीत, आणि दिवसातनं 10 वेळा राष्ट्रगीत म्हणायला बंदी नाही. सकाळी राष्ट्रगीतानं शाळा सुरू होणार असेल तर संध्याकाळी राष्ट्रगीतानं शाळा बंद करायला हरकत नाही. आणि ती 1 जानेवारी ते 31 डिसेंबरची ती जी कालावधी त्यात शाळा सुरू झाल्या पाहिजेत. आणि महत्त्वाचं, काही शाळांमध्ये आठवड्यातनं एकदा सकाळची शाळा असते, ती सकाळची शाळा बंद केली पाहिजे. व्यायाम आणि नियमितता, शारीरिक सवय म्हणून सकाळची शाळा बंद केली पाहिजे. आठवड्यातले 5 दिवस पोरं सकाळी 10 ते 5 संध्याकाळपर्यंत येणार असतील तर एकाच दिवशी हुक्के आल्यासारखं इंग्रज गेले. आता इंग्रजांच्या सोयीनुसार शनिवारी सकाळची शाळा, काही ठिकाणी ती गुरुवारी होते, काही ठिकाणी बाजारच्या दिवशी होते. ती सकाळची शाळा बंद केली पाहिजे. एक तर ती खरंच शाळा 2 दिवस बंदच ठेवली पाहिजे शनिवार रविवार. भाषा आणि सगळ्या जगभरच्या शास्त्रांचा अभ्यास नसेल करायचा तर ज्या ज्या आवडीच्या विषयांचा अभ्यास करायचा आहे त्याला 5 दिवस पुरेत. आणि शनिवारी सकाळी शाळा, पोरं सकाळी 10ला सवयीची जर असतील, शरीर रचनेला एक सवय लागली की ती आयुष्यभर टिकवली तर आरोग्य चांगलं राहतं. शनिवारी सकाळची शाळा असेल, शुक्रवारपर्यंत पोरं 10 वाजता शाळेला येणार, त्या दिवशी उठून 6लाच उठायचं आणि 7ला शाळेला यायचं. काय बावळटपणा आहे. मग एक तर सगळ्या शाळा सकाळच्याच करा, पोरांना ती सवय लागेल. आणि देशभर एक नियम ठेवा ना, किंवा किमान राज्यात एक नियम ठेवा ना, ती सकाळच्या शाळा बंद केली पाहिजे. टाळक्याचं वाटोळ होतं. शाळांच्या गळतीतलं आणखी एक कारण आहे, खूप कारण आहेत. पुढच्या भागात मी ते सांगेन. शिवछत्रपती नावाचा जो 4थीचा इतिहास आहे त्यानं काय वाटोळ केलं. तर सकाळची शाळा बंद केली पाहिजे. ती पीटी घेतात, व्यायामाचे प्रकार, ते एकच दिवस, अर्धा तास, ते रोज घ्या ना सलग. 10 ते 10:30 पीटीचाच फार उपयुक्त आहे ते. किंवा संध्याकाळी घ्या घरी शाळेतनं सुट्टी देताना. सुंदर व्यायाम आहे ते बसून व्यायाम, उभं राहून व्यायाम, त्या ढोलाच्या तालावर सुंदर वाटतं सामूहिक. आणि नीट शिकवा पोरांना पीटी. ती शनिवारी सकाळी घ्यायची 15-20 मिनिटं, ढॉम ढॉम ढोल वाजवत, संपलं. बरं, शनिवार जर वेळेला येत नाही, मग शाळा जवळजवळ 3-4 महिने सुट्टीवरच असतात. त्या दिवशी पिट्या बंद, सकाळची शाळा बंद. अरे काहीतरी शिस्त लावा वेळेची. नीट ती सकाळची शाळा मुळात बंद करून टाका. तो एक मूर्खपणा इंग्रज सोडून गेलेत. त्याच दिवशी एका दिवशी अचानकच उठायचं पोरांनी, थंडी, वारा, ऊन, पाऊस काय जे असेल ते त्याच्यात ते कुडकुडूत शाळेला जायचं. आणि शनिवार दुपारनंतर काय करायचं तर त्यातनं टाइमपास करत पोरं वाया जातात. 2 दिवस द्या ना सलग सुट्टी, घराबरोबर राहतील, कुठं फिरायला जातील. आणि घरचीही लोक, आता ते एक मनमोहन सिंगानं केलं. मनमोहन सिंगाच्या काळात प्रत्येकाच्या बुडाखाली गाड्या आल्या. गाड्या आल्यानंतर यांना विज्ञानाची अक्कल नाही आलेली, यांना सहलीची दुसरी ठिकाणं सुचत नाहीत. हेही गाड्या घेऊन शनिवार रविवार कुठं जातात तर धर्मस्थळीच जातात पुन्हा. अरे घरात देव माना ना, सृष्टीच्या कणाकणात देव भरलेला आहे. बावळटांनो, कुठं जाता आणखी तिथं गर्दी करायला? तिथे राड्यात जायचं, निवांत सुंदर ठिकाणी जाणं, एकमेकांच्या जवळ राहणं, बायको, पोरं, आनंद, आजी आजोबा सगळे एकत्र राहणं, साजरं करणं, छान निसर्गात जाणं, कुठंतरी वाळवंटात जाऊन राहणं, अनुभव घेणं, डोंगरात जाऊन राहणं, एकमेकांच्या बरोबर राहणं. त्या गर्दीत जायचं, बकाल गर्दीत, तिथलं घाणेरडं काहीतरी खायचं, घाणेरडं प्यायचं, तिथं स्वच्छता नाही, ट्रॅफिकची गर्दी, पेट्रोल जाळत राहायचं, नुकसानच नुकसान. आणि बास करा, बास करा. तो तुमचा काय देव, धर्म आणि कर्मकांड आहेत ना, कोपऱ्यात ठेवा घराच्या. सार्वजनिक ठिकाणी ते, शाळांमध्ये ते, समाजातही तेच. आणि शिकणाऱ्या पोरांच्या दृष्टीने एक सांगायचं आहे, त्या मनमोहन सिंगच्या काळात जी काही समृद्धी आली नाही देशात
त्यांना पैसे आले लोकांकडं आणि एवढा माज आला आहे. आणि हा माज चांगल्या कामांसाठी पैसे खर्च करण्यापेक्षा गावोगावी देवळण मशिदी चकाचक करण्यावारी आणि तिथं संध्याकाळपासून भजनं रात्री 10-11 वाजेपर्यंत. 10चा नियम आहे महाराष्ट्रात, आवाज करायचं नाही 10 नंतर. वाजवत बसतात 12 वाजता फटाके, भजनं चालू, कीर्तनं चालू. ते मुसलमानांचे भोंगे 5 वेळा वाजतात. अरे बंद करा ना रे. पोरांच्या परीक्षा आहेत. महाराष्ट्रात 4 पैकी एकाला कॅन्सर आहे आत्ता, हृदयविकार आहेत, रक्तदाब आहेत, साखर आहे. माणसं हैराण आहेत, मेंदून हैराण आहेत. कष्ट, पैसे, महागाई हैराण झाली. आणि हे पैसेवाले माजुरडे लोक देवळांमध्ये एवढी कर्मकांड ना संध्याकाळपासून पोरांचा अभ्यास होऊ देत नाही. आत्ता मी 5-6 जिल्हे फिरलो, खेड्यांमध्ये राहिलो. प्रत्येक देवळात आपली भजनं चालू आहेत संध्याकाळी 6 वाजल्यापासून आणि रात्री 10-11-12. कुठल्या कुठल्या महाराजांच्या काहीतरी जत्रा फिरत राहतात आणि गाणी फिल्मी चालीवर भजनं म्हणतात. पोरांचं नुकसान होतंय, शांतता नाहीये. देवळाच्या भोवती राहणारी पोरं तर मेलीच. काय चाललंय या देशात? शांततेनं संध्याकाळनंतर कष्टकरी परत आलेले आहेत. सिमेंटची घरं झाली तो खेड्यांमध्ये, सिमेंटचे रस्ते आणि भोंगा लावायचं त्याच्यावर नको ते फिल्मी चालीतली गाणी. इतका नामघोष म्हणे नामघोष. त्यानं काय होणार आहे? तुमच्या पुरतं करणार बिन माईकचं तुम्ही. सगळ्या खेड्यांनी हे दृश्य 3-4 जिल्हे फिरलोय गेले 2-3 महिन्यात. काय पैसा आल्याचा माज आणि तो देवळांवर आणि देवावर. अरे देवाला नाही तुमच्या प्रार्थनांची गरज आणि पूजेची गरज, तेवढा लाचार नाहीये तो. आणि तुमची भक्ती केली नाही तर कशाला? प्रामाणिक राहा, आदर्श राहा, नैतिक राहा. भक्तीची गरज नाही पडत बावळटांनो. काय चाललंय आपल्या देशात? ते पोरांचा अभ्यास होत नाही, आजारी माणसं असतात प्रत्येक घरात, हैराण माणसं, अनिश्चित जगणारी माणसं, घाबरलेली आयुष्याला माणसं. त्यांना या तुमच्या भजनांनी, बांगांनी नाडी आणि काय आधार मिळणार आहे का? हैराण करतात मेंदूपार. कुठेही जा आवाज आवाज आवाज, प्रदूषण, खेडी शांत. अरे कुठली शांत ठेवली नाही त्यांनी. आला थोडा पैसा, आलं थोडं पाणी की ऊस लावा, आला थोडा पैसा की देवळं बांधा, मशिदी बांधा आणि कर्मकांडांना सुरुवात करा. पैसाचा सत्कारणी लावा, भल्यासाठी लावा, स्वतःच्या जगाच्या. आणि पाण्यावर दुसरी पिकं घ्या ना. कसा भरकटलेला देश आहे हा. आणि देवधर्म नाही आधाराला आले. बाकीचं बोलू उद्या, करत राहू व्हिडिओ. थोडं शांत ठिकाणी आलोय, बोलत राहू. थोडी चीड येते, खूप फिरलोय. मध्ये मध्ये प्रवासातही बारके बारके व्हिडिओ केले. तुम्हाला गाड्यांसह ते आवाजासह व्हिडिओ येत असतील. पण बोलत राहायचंय. मनातलं असलं ते आता खरंच बोलायचंय. आणि मागेही म्हणाल तसं. आता मी थेट जातींच्या धर्माचे उल्लेख करून बोलणार. ठाकरेंच्या फसलेल्या राजकारणावर बोलायचंय, पवारांच्या फसलेल्या राजकारणावर बोलायचंय. या दोघांमुळे देशाची बिघडणूक झाली या विषयावर पण बोलायचंय. मला कोणीतरी आठवण द्या, मला रोज विषय लक्षात राहत नाहीत. एक विषय आणखी काही दिवस सुचतोय की मतदार आता थेटच बोली लावूनच उमेदवार निवडून आणले पाहिजे, त्याच्यावर पण बोलायचंय. मतदारांनी रेटच ठरवून घ्यायचा स्वतःचा, याच्यावर पण बोलायचं आहे. खूप बोलायचं आहे, मनाशी खूप आहे. बोलीन, धावपळ करतोय, कामं करतोय, उपक्रम करतोय. कधी नाही ते भाषणांना सुरुवात केली आहे परत एकदा. करीन की नाही सतत माहीत नाही मला, नकारच देईन बऱ्याचदा. पण व्हिडिओ करत राहू आणि बोलत राहू. थोडं विस्कळीतपणा आहे, बोलण्यात रागा खूप होत आहे, मला स्वतःला कळतं आहे ते. आपल्याला स्वतःचं माणूस पण शांत सुखी कळलेलं आहे आणि तरी ते आपण पाळत नाही. त्या लाडक्या बहिणींवर एक बोलायचं आहे. मला तो सगळा हरामखोरीचाच प्रकार वाटतो. पुढाऱ्यांच्या बाजूनं नव्हे, लाडक्या बहिणींच्या बाजूनं. त्याच्यावरही बोलायचं आहे. मनात येईल ते बोलायचं आहे.
भल्यासाठी बोलायचं आहे. विषयांच्या आठवणी करून देत राहिलं तर बरं होईल. संवादी होऊ. कमेंट्स करत नाही आहेत लोक. केल्या पाहिजेत असा आग्रह नाही. जमलं तर करा. मित्र होऊ, जरा संवादी होऊ. जिवंत आहोत तोवर मित्र राहू. धन्यवाद.